नमस्कार. उज्ज्वल भारत न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करून मी उज्ज्वल भारत न्यूज चॅनलचा वृत्तनिवेदक विलास घारगावकर आपल्या सर्वांना जाहीर असं आवाहन करतोय. आज दर्श वेळ अमावस्या आहे आणि ही वेळ अमावस्या म्हणजे भारतीय विश्वातील भारत बुद्धाची भूमी होता याचं स्मरण करून देणारी आणि याचा एक ऐतिहासिक संदर्भ देणारी ही पौर्णिमा, ही अमावस्या आहे. कारण बांधवांनो, भारत देशामध्ये पावसाळा 3 ऋतू आहेत: उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा. पावसाळा ऋतू हा भारत देशामध्ये 7 जूनला सुरू होतो आणि म्हणून 7 जूनची 7 तारीख हीच महत्त्वाची आहे. आपण 7 तारखेवर लक्षात ठेवावं, 7 वर. कारण 7 तारखेला 7 जूनला पावसाळा सुरू होतो आणि या 7 जूनपासून जी 7वी अमावस्या येत असते ती 7वी अमावस्या म्हणजेच दरशिवेळा अमावस्या आहे. आणि मग ही दरशिवेळा अमावस्या जी साजरी करतात, हा एक शेतकऱ्यांचा उत्सव म्हणून साजरी करतात. तो शेतकऱ्यांचा उत्सव मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणात आहे. बाजूलाच कर्नाटकच्या राज्यातही काही ठिकाणी हा उत्सव चालतो. परंतु याची ऐतिहासिक पार्श्वभूमी जर आपण पाहिली तर या मराठवाड्यामध्ये आणि कर्नाटकच्या हद्दीमध्ये, या परिसरामध्ये 7 वाहनांची बौद्ध राजवट होती. हे 7 वाहनांचं 7 आणि त्याच्यानंतर या 7 वाहनांच्या राजवटीची राजधानी जी होती ती 7 करणी राजवट होती, राजधानी होती. मग ते 7 करणीचं 7, 7 वाहनांचं 7, 7 जूनचा पावसाळा आणि 7वी अमावस्या हे 7 आहेत. तसेच ही वेळ अमावस्या साजरी कुठं होत असते तर त्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये आणि त्या शेतकऱ्याच्या शेतीमध्ये जिथं विहीर असते त्या विहिरीच्या अगदी उपसा म्हणतो आपण त्याला, किंवा विहिरीच्या कडेवर, विहिरीच्या काठावरती बसून सर्व मिळून सामुदायिक भोजन करत असतात. आणि मग हे सामुदायिक भोजन करत असताना बघा, ही बौद्धांचा उत्सव का आहे? कारण आपण भारत देशाचा इतिहास पाहत असताना बघतो आपण की दगडाला शेंदूर फासल्यानंतर देव तयार होतो, ही प्रचलित म्हण तयार झालेली आहे. म्हणजे एखाद्या दगडाला जर शेंदूर आपण फासला लाल रंगाचा तर देव म्हणतात. परंतु ह्या वेळामुशीत मात्र 7 दगडाला फासतात, ते शेंदूर फासत नाहीत. तर त्या ठिकाणी शेतीतीलच चुनखडीचे दगडावर कुटून त्यापासून चुना तयार होतो पांढऱ्या रंगाचा, आणि तो पांढऱ्या रंगाचा चुना त्या 7 दगडांना थापला जातो. आणि मग त्याचे 7 दगडापैकी 5 दगड हे त्या लाकडाच्या कडब्याची कोप असते, कोपीवर एक लाल कपडा झाकलेला असतो आणि त्या कोपीमध्ये 5 दगड ठेवले जातात आणि उर्वरित 2 दगड हे त्या कोपीच्या एकदम त्या 5 दगडाच्या समोरच्या बाजूला 2 दगड ठेवले जातात. अशा रीतीने त्या ठिकाणी 7 पांढऱ्या दगडांची त्या ठिकाणी पूजा केली जाते. म्हणून ते 7 दगड, 5 पांडव नाहीत बरोबर, ते 5 दगड कोपीमधले आणि बाहेरचे 2 असे मिळून 7 दगडांची पूजा केली जाते. हे 7 दगडांची पूजा म्हणजेच वेळ अमावस्याचं सुरुवात होत असते. आणि मग त्याच्यानंतर त्याचं भोजनाचा प्रकार कसा आहे बघा. भोजन हे रोजंदारी वगैरे किंवा स्वयंपाकी वगैरे लावून करत नाहीत. तर हे वेळ अमावस्याचं भोजन ज्या शेतकऱ्याच्या घरी वेळ अमावस्या शेतात जाणार आहेत तेच लोक रात्रभर जागून ही वेळ अमावस्याचा स्वयंपाक करत असतात. या स्वयंपाकामध्ये अतिशय वैशिष्ट्यपूर्ण म्हणजे हे सर्व जेवण शाकाहारी असते. आणि शाकाहारीपेक्षा महत्त्वाचं जेवण म्हणजे त्याच्या शेतामध्ये काय पिकलेलं आहे आणि ते शेतामध्ये जे पिकलेलं आहे त्याच वस्तूपासून बनवलेलं भोजन असते. म्हणजे त्या ठिकाणी गव्हाचे उंडे असतील, बाजरीचे उंडे असतील, त्याच्यामध्ये खीर असेल, त्याच्यानंतर ज्वारीची भाकरी असेल, धपाटे असतील, चपाती असतील, आंबील महत्त्वाचा घटक त्या ठिकाणी, ताकाची आणि दह्याची ताकाची केलेली आंबील असते. एक मडकं असतं, त्या मडक्यामध्ये ती आंबील भरून नेलेली असते आणि मग ही आंबील असते.
मग भजी नावाचा एक पदार्थ अतिशय स्वादिष्ट आणि रुचकर असतो. त्याच्यामध्ये सर्व शेतातल्या वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या एकत्रपणे शिजवलेल्या असतात आणि त्याची चव ही खास असते. आणि मग वेळामुशाचं जेवणात महत्त्वाचा आयटम काय असतो तर ते म्हणजे आंबील आणि त्याच्यासोबतची भजी. हे खाण्यामध्ये आस्वाद असतो. हे जेवण इतकं स्वादिष्ट, रुचकर आणि सकस असतं की 4-4 वेळेस 5-5 वेळेस जरी जेवण केलं, पोट भरल्यापेक्षाही जास्त जेवण केलं तरी पोट त्या दिवशी बिघडत नाही आणि अतिशय मनपूर्वक अशी आल्हाददायक अशी झोप येते, जेवण पचन होत असतं. माझं तर आव्हान आहे या ठिकाणी की आपल्या सर्वांना आज वेळामुशाचं जे भोजन करतो आपण, हे भोजन नित्यनियमानं आपल्या आहारात आलं पाहिजे. कारण हेच आरोग्यदायी आहे आणि हेच पोषक आहे आणि पौष्टिक आहे. म्हणून बुद्ध काळामध्ये मांसाहार वर्ज्य होता. त्या मांसाहार वर्ज्याचं हे उत्तम भोजन लक्षात ठेवायचं की हे मांसाहारी भोजन नाही. कारण हिंदू धर्मामध्ये आपण जर बघितलं तर देवाधर्माच्या ठिकाणी प्रत्येक उत्सवाला कोंबड्याचे, बकऱ्याचे बळी दिले जातात आणि ते उत्सव साजरे केले जातात. शेतामध्ये ढवाऱ्याचे प्रकार आपण ऐकले असतील, बकरे कापले जातात शेतामध्ये. परंतु हा उत्सव जो आहे तो ढवाऱ्याचा नाही, हा शुद्ध शाकाहारी आणि शेतात पिकलेल्या धान्याचा तो नैवेद्य भूमातेला, म्हणजे एक प्रकारचे भूदेवतेचं त्या ठिकाणी पूजन असते. आणि माझ्या शेतामध्ये समृद्धी भूमातेच्या बळानं या ठिकाणी पिकलेला आहे आणि तो घास भोजनदानाच्या स्वरूपात इतर सर्व मित्र परिवारांना, शेजारी, स्नेहाप्तेष्टांना द्यावा, ह्या उदात्त अंतकरणाच्या माध्यमातून दिलेले हे भोजनदान म्हणजे वेळामुशाचं भोजन आहे. या वेळामुशाचा प्रकार बघा, सर्व जाती धर्माचे लोक हा उत्सव साजरा करतात. मग ते मुस्लिमाचे असतील, हिंदूचे असतील, जैन, ख्रिश्चन, शीख, ईसाई किंवा बौद्धाचे लोक असतात. हा उत्सव होत असतो. या उत्सवामध्ये तंत्र नाही, मंत्र नाही, पाठ पुराण कुठलंही काही नाही. कारण आपण हिंदू देवदेवतांच्या लोकांची पूजा आपण बघितल्या तर त्या पूजा कशा असतात, मंत्रोच्चारण होतात, भटजी बाबांना बोलावं लागते आणि त्यांच्या विधीतून होत असते. परंतु ही विधी एक अपवाद आहे की हिंदू धर्माच्या मध्येही या विधीला मात्र ब्राह्मणाची गरज लागत नाही. आणि म्हणून म्हणायचं आहे की ज्या विधीला ब्राह्मण लागत नाही तो विधी बौद्धांचा असतो. म्हणून ही वेळामुषा ही बौद्धांची आहे. याच्यानंतर पुढे जाऊन आपण पाहिलं तर पुढं आणखी संध्याकाळी काय होतंय की जेवण झाल्यानंतर संध्याकाळी उतू दवडलं म्हणतात. हे उतू दवडतात काय होते, कारण सायंकाळी 5 वाजता तिथंच एक छोटंसं मडकं असतंय. त्या छोट्याशा मडक्यामध्ये पाणी ठेवलं जातं, त्याच्यामध्ये तांदूळ टाकले जातात आणि ते भात तिथं 4 गवऱ्या पेटून शिन त्याच्यावरती भात शिजवला जातो आणि मग तो भात घेऊन शिन मग त्या शेताच्या बांधावरची एक सनकाड्याची किंवा त्या तिळाची एक पेंडी घेतली जाते आणि ती पेंडी घेऊन पूर्ण एक पुढं टेंबा लावून शिनी शेताच्या बांधाभोवती एक शेतकरी फिरत राहतो आणि फिरल्यानंतर पाठीमागे एक जण, त्याला टेंबा किंवा केंडा म्हणतो आपण, केंडा घेऊन शेतकरी भोवती फिरले जातात आणि पाठीमागं ते उतू दवडलेलं जे भात असतो तो पूर्ण भात म्हणजे पशु पक्ष्याला, शेतातल्या वृक्षलता वेल्यांना तो दाखवला जातो. आणि मग याच्यातून काय होतंय की वेळामुशाचा उत्सव झाल्यानंतर अक्षरशः थंडीचं प्रमाण कमी होतंय आणि मग प्रचलित म्हण आहे की वेळ आमुष्याच्या नंतर ही कडाक्याची पडलेली थंडी ही ऑटोमॅटिक कमी कमी होत जाते. आणि मग ह्याला वैज्ञानिक पार्श्वभूमी आहे की त्या दिवशीचं जेवण, त्या दिवशीचं आहार, त्या दिवशीचं भोजनदान, त्या दिवशीचं सकारात्मक, या उत्सवामध्ये जात, धर्म, पात, पंथ काही नाही. सर्वांना त्या ठिकाणी बोलावलं जातं सन्मानानं. भोजन केलं असेल तर हरकत नाही, उगं घोटभर आंबील तरी पिऊन जा, असं आग्रहाचं भोजन केलं जाते, आग्रहाची विनंती केली जाते. या ठिकाणी भोजनाला बघा, इथे आपल्याला आता एवढे पुरोगामित्व पद किंवा सुधारणावादी आलेले आहे, परंतु आजही शेतामध्ये भोजन करत असताना टेबल खुर्च्या अजिबात टाकलेल्या नसतात. तर त्या भूमातेच्या मांडीवर बसून अतिशय खाली सन्मानानं काळ्या मातीवर बसून आस्वादात्मक ते जेवण, स्नेहभोजन केलेलं असते. आणि म्हणून मला या ठिकाणी सांगायचं आहे की हा जो वेळ आमुष्याचा उत्सव आहे, तो वेळ आमुष्याचा उत्सव हा बौद्धांचा उत्सव आहे. कारण आपण दुसरी एक आठवण लक्षात ठेवा की शेतामध्ये 7 असरा असतात म्हणतात आणि अतिशय भयानक आणि हिंस्र असतात, त्यापासून सावध राहिलं पाहिजे म्हणतात. खेड्यामध्ये बऱ्याच ठिकाणी आपण अंधश्रद्धेची बळी गेलेली बघतो. काय झालंय तर बाळाला आसरानं झपाटलंय. हे 7 असरा नाव बघा तुम्ही, 7 म्हणजे हा वेळामुशाचा 7 आहे. आणि ते जे दगड पूजे केलेले आहेत त्या पूर्वीच्या काळामध्ये जे दगडाची पूजा करत होते वेळामुशा दिवशी, तर ते 7 दगड आठवणीचं जतन म्हणून त्या शेतकरी बांधवाने काय केले होते, ते दगड
हे त्या बाजूला शेतावरच त्या विहिरीच्या काठावर पूजा करायला ठेवले होते. आणि मग हे जे दगड आहेत, हे दगडच भविष्यात त्या ठिकाणी देव झालेला दिसला. आणि ते दगडाचं रूपांतर, हे 7 दगड ह्या शेताची रक्षा करतात, आमचं संरक्षण करतात, आमचं सर्व जतन करतात, म्हणून त्याला देव मानण्याची प्रथा होती. आणि मग हे 7 दगड भविष्यामध्ये शेतात काही झालं गेलं, विहिरीत काही झालं गेलं, तर शेतात काय आहे, विहिरीत काय आहे म्हटलं तर विहिरीमध्ये 7 आसरा आहेत म्हणायचे. म्हणजे आसरा याचा अर्थ की विहीर देखील पाणी माणसाला किंवा पशुपक्षाला मारत नाही, तर ती आश्रय देते. आणि म्हणून त्या शेतामध्ये 7 दगड सर्वांनाच आश्रय देत असतात. आणि म्हणून विहिरीत काय आहे, तर विहिरीत त्या 7 आसरा असतात. आणि म्हणून ही अंधश्रद्धा दूर व्हावी, ह्या 7 आसरा देवता नसून त्या शेतीचं रक्षण करणारे हे संरक्षक होते, दैवत होते. आणि म्हणून त्याला 7 आसरा म्हटले जाते. म्हणून त्या 7 आसरा देवधर्म वगैरे काही नाहीत, तर हे पूजन केलेले वेळामुशीचे जे 7 दगड आहेत, ते 7 दगड त्या शेतीच्या विहिरीच्या काठावर ठेवलेले असतात आणि त्यालाच आपण 7 आसरा म्हणतो. म्हणजे अशा प्रकारच्या प्रचलित प्रथा बुद्ध काळातल्या त्या हिंदू धर्मामध्ये अपभ्रंशित झालेल्या आहेत, अंधश्रद्धेत रूपांतर झालेत. म्हणून आपण लक्षात ठेवावं की वेळ अमावस्या हा बौद्धांचा सण आहे. कारण गौतम बुद्ध म्हणून मामा देशमुख, आह साळुंके यांनी बुद्धाचा ग्रंथ लिहिलेला आहे. त्या ग्रंथामध्ये लिहिलेला गौतम बुद्ध, गो म्हणजे गाई आणि त म्हणजे उत्तम, तर गाईचं रक्षण करणारा, जतन करणारा जो सर्वोत्तम राजा होता, त्याचं नाव सिद्धार्थ गौतम बुद्ध होतं. म्हणजे मग हा परंपरा सांगतो आपण, किंवा बळीराजा आपण म्हणतो, हा शेतकरी आहे. आणि मग बुद्धाची देखील उपमा आहे की हा शेतकरी आहे, म्हणून तो शेतकऱ्याचा उत्सव साजरा कोण करतंय, तर शेतकरी करतो. आणि मग त्या शेतकऱ्यांचा आदर्श, शेतकऱ्याचा महानायक असलेला सिद्धार्थ गौतम बुद्ध, तथागत गौतम बुद्ध होता. आणि म्हणून लक्षात ठेवायचं, आज हा उत्सव जगामधून, बौद्ध राष्ट्रातून संपत गेलेला आहे, परंतु आज मराठवाड्यात का आहे, कारण मराठवाड्यामध्ये आज हे आपण बघतो की लातूर हे जुनं नाव आहे लातूरचं, रत्नापूर. आणि मग ते रत्न म्हणजे पाली भाषेतले शब्द आहे, म्हणून परिभाषेचे रत्नापूर आहे. आणि मराठवाड्यामध्ये सर्वात जास्त मोठ्या प्रमाणावर बुद्ध लेण्या आहेत. मग त्या औरंगाबादची वेरूळ अजिंठा लेणी असेल, किंवा इथं खरुशाची बुद्ध लेणी असेल, अशा प्रकारच्या ज्या बौद्धांची अस्तित्व या ठिकाणी दिसतात. आणि हे अस्तित्व दिसतंय म्हणून मराठवाड्यामध्ये आजही तो बुद्ध काळातला 2500 वर्षापूर्वीचा धम्मोत्सव, शेतकऱ्यांचा उत्सव, बौद्ध संस्कार पद्धतीचा उत्सव हा या ठिकाणी चालू आहे. आणि त्याचाच प्रचलित भाग म्हणून दर्श वेळामुषा या ठिकाणी आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे वेळामुषा बौद्ध हिंदू धर्मामध्ये अमावस्या ही अपशकुनी असते. कुठलीही अमावस्या त्या ठिकाणी साजरी होत नाही किंवा उत्सव म्हणून साजरी होत नाही, परंतु ही अपवाद म्हणून ही वेळामुषा उत्सवाचा भाग मानली जाते. आणि बौद्ध काळामध्ये, बौद्धांच्या इतिहासामध्ये, बौद्धांच्या धर्मामध्ये वेळ अमावस्याला अतिशय महत्त्व आहे. कारण उपासक ज्याला म्हणतो आपण, त्या उपासकाची व्याख्या आपण लक्षात घ्यावी की जो आंबेडकरवादी, जो बौद्ध अनुयायी दर महिन्याला एक अमावस्या, एक पौर्णिमा आणि एक अष्टमी याचं उपोषित व्रत धारण करतो आणि हे उपोषित व्रत नियमितपणे चालवतो, त्याच व्यक्तीला उपासक म्हणतात. म्हणजे याचा अर्थ बौद्ध धर्मामध्ये 3 उपास महिन्याला धरले पाहिजेत, हा एक प्रचलित संस्कार आहे. आणि मग ते उपास कोणते आहेत, तर एक अमावस्या, प्रत्येक महिन्याची एक अमावस्या, प्रत्येक महिन्याची एक पौर्णिमा आणि प्रत्येक महिन्याची एक अष्टमी. याचा अर्थ अमावस्या जर उपोषित व्रत असेल तर अमावस्या ही बौद्धांच्या इतिहासामध्ये, बौद्धांच्या संस्कृतीमध्ये पूजनीय मंगलकारी दिवस आहे. आणि म्हणून लक्षात ठेवायचं की जसे हिंदू धर्माचे दाते पंचांग, खाडीलकर पंचांग, दोन्हीही पंचांगामध्ये अमावस्या ही अपशकुनी असते आणि त्या दिवशी कुठले उत्सव किंवा मंगलकार्य नसतात. आणि मग हा मंगलकार्याचा उत्सव जो आहे, मंगलकार्याचा दिवस जो आहे, म्हणून मला सांगायचं आहे की बौद्ध काळातला हा धम्मोत्सव आहे, बौद्ध काळातला हा कृषी महोत्सव आहे, बौद्ध काळांचा हा सामुदायिकरित्या भोजनदान देणारा हा उत्सव आहे. म्हणून लक्षात ठेवायचं आहे की ही दर्शवेळ अमावस्या ही बौद्धांचा उत्सव आहे आणि ही जतन केलेली अमावस्या आहे. म्हणून महाराष्ट्रातल्या, भारतातल्या आंबेडकरवादी बौद्धांनी जाणून घ्यावं आणि आत्मचिंतन करावं. मीही तेवढा इतिहासकाराचा तज्ज्ञ नाही किंवा धम्माचा अभ्यासक नाही, आणि मी फक्त याचे संदर्भ शोधलेत आणि संदर्भ पाहत पाहत हेच पुरावे उचलून आपल्याला समोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे. मी उज्ज्वल भारत न्यूज चॅनलचा संपादक विलास घारगावकर.
माझा संपर्क नंबर आहे 87 93 30 93 15. या नंबरवरती आपल्या प्रांजळ प्रतिक्रिया, आपले रोखठोक प्रतिक्रिया या ठिकाणी अगदी अक्षरशः जाहीर पाठवाव्यात. कारण माझा दावा आहे की गेली 4 वर्षापासून मी याच्यावरती चिंतन मनन करतोय आणि संदर्भ शोधतोय. आणि हा उत्सव मराठवाड्यामध्येच आज जिवंत राहण्याचं कारण म्हणजे मराठवाड्यामध्ये आजही मोठ्या प्रमाणात बौद्ध लेण्या आहेत. आजही मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणावर आंबेडकरवाद्याची संख्या आहे. आजही मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणावर बौद्धांची संख्या आहे. आणि या मराठवाड्याचं नाव मराठवाडा म्हणजे खऱ्या अर्थानं महारवाडा शब्दाचा अर्थ आहे मराठवाडा. कारण महाराष्ट्राचं नाव देखील महारांचे राष्ट्र, नागवंशीयांची राष्ट्र अशा प्रकारची उदात्त अंतकरणाचा हा व्याख्या इतिहासामध्ये याची नोंद आहे. आणि म्हणून महारांचं राष्ट्र, महार जे आहेत ते पूर्वीचे नागवंशी लोक आहेत आणि त्या नागवंशीयाचे वस्तीस्थान जे आहे ते राज्य आहे ते महाराष्ट्र आहे. आणि म्हणून महाराष्ट्रातून मराठवाडा म्हणजे ही महारांचा वाडा, महारवाडा याचं रूपांतर मराठवाडा झालेलं आहे. आणि म्हणून ही अस्मिता या ठिकाणी जिवंत राहण्याचं प्रकार आहे. म्हणून मी सर्वांना या दर्शवेळामुषा की बौद्ध संस्कृतीमधला हा कृषी उत्सव आहे, धर्मोत्सव आहे, भोजनदानाचा उत्सव आहे. म्हणून आपल्या सर्वांनाच या दर्शवेळामुषेच्या लाख लाख शुभेच्छा देतो, लाख लाख मंगलकामना देतो. आणि सर्व शेतकरी आपण जे वेळामुषा साजरे करणार होतो हे बुद्ध वर्षाचे, बुद्ध धम्माचे वारस आहोत. आणि मग नंतर राजे रजवाडे आले गेले आणि धर्म बदलत गेला, परंतु ती परंपरा मात्र आपण सर्वांनी चालत आहेत. म्हणून या मराठवाड्यातील जनतेचं अभिनंदन करून पुन्हा आपल्या सर्वांना दर्शवेळामुषेच्या लाख लाख शुभेच्छा देऊन हाच धम्मोत्सव, हा भाईचारा, हा एकोपा सर्व गुण्यागोविंदाने नांदायचा, समता, बंधुता, न्याय, स्वातंत्र्याचा हा जो धम्मोत्सव आहे, हा कृषी उत्सव आहे, तो आपण सर्वांनी साजरा करावा. आणि जात नावाचं जे भूत आपल्या मानगुटीवर बसलेलं आहे ते जात नष्ट करून अशाच प्रकारचा एकोप्याचा भाईचारा, एकोप्याच्या समतेचा भाईचारा आपण सर्वांनी नांदावा. आणि बिलकुल ही दर्शवेळामुषाच्या भोजनदानाचा प्रघात आपण सुरू करून मांसाहार देखील वर्ज्य करण्याचा प्रयत्न केला तर मला वाटते की बौद्ध संस्कार पुन्हा एकदा या भूमीमध्ये प्रगल्भानं रुजण्याचा प्रयत्न होईल. एवढीच भूमिका घेऊन आपल्यासमोर या ठिकाणी दर्शवेळामुषाचं महत्त्व सांगतो. नमस्कार, धन्यवाद.